थंडीचा महिना सुरू झाला, की बाजारामध्ये ना पालेभाज्यांचं प्रमाण मात्र जास्त बघायला मिळतं आणि त्यात पालक असेल आणि पालक जर घरात थोडी एक्स्ट्रा आली ना, की घरात नक्की पालकाच्या वडीचा बेत हा नेहमीच ठरलेला असतो. कारण पालकाची भाजी जितकी खायला मस्त लागते ना, त्यापेक्षा जास्त कुरकुरीत आणि खमंग आणि खुसखुशीत पालकाची वडी खायला त्याहून जास्त मजा येते. इथे मी एक पालकाची जुडी स्वच्छ साफ करून घेतली व तिला धुवून मी तिला पंख्याखाली सुकून पण घेतलेली आहे. कारण जास्त त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपल्याला पिठाचं प्रमाण जास्त लागू शकतं. त्यामुळे तिला हलकी कोरडी तरी करून घ्यायची आहेत पानं आणि त्यानंतर ह्या पानांना चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि वडी करताना कधीही देठाचा भाग कमी घ्यायचा आहे. आता आपले पालक व्यवस्थितरित्या बारीक चिरून झाले. त्यानंतर आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप बेसन पीठ आणि अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. आणि ह्यामध्येच मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो तिखट मसाला जो करायचा आहे त्यासाठी इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे. पण पालकाच्या वडीमध्ये आवर्जून कोथिंबीर ही नक्की ॲड करा, कारण त्यामुळे सुद्धा पालकाच्या वडीची चव मात्र दुप्पट होते. आणि चवीपुरतं मीठ. आता मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे, पण पीठ मळताना सुद्धा जरा थोडीशी टेस्ट करून नक्की बघा, कारण की आता पालक आपण किती घेतो आहे त्यावर आता आपल्याला तिखटाचं प्रमाण कमी जास्त होतं. आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ मळत असताना मी गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण की वडीची लाटी त्यावर टाकायच्या आधी पाणी आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून झालेलं पाहिजे. आता वडी वाफवण्यासाठी किती वेळ लागतो? वडी आपल्याला वाफवायला कमीत कमी 8 ते 10 मिनटं लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ काही लागत नाही. पण त्यासाठी गॅसची फ्लेम मात्र हाय पाहिजे आणि पाणी आधी मात्र चांगलं गरम झालेलं असायला पाहिजे. तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेली आहेत. आपली वडी चांगली वाफून झालेली आहे. आता त्यामध्ये मी जरा सुरी टाकून बघते. सुरी जर आपली कोरडी निघाली तर समजा आपली वडी चांगली वाफवलेली आहे. पण ही वडी आधी चांगली थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ती तळायला घ्यायची आहे. तळत असताना कधी पण वडी मीडियम आकाराची कापावी. ती जास्त जाड किंवा जास्त पातळ नसावी, कारण खूप पातळ असली ना की ती तुटण्याची शक्यता असते आणि जरा जास्त जाड कापली गेली ना तर ती फक्त वरून कुरकुरीत होऊ शकते आणि आतमध्ये तशीच ती जराशी मऊसर राहू शकते. म्हणून त्यामुळे वडी कधी पण मीडियम आकाराची कापावी. आता वडी तळण्याच्या आधी तेल मात्र आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा तेलामध्ये आपण वडी टाकली ना की गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे. नाहीतर जर आपण असं जर गॅस फास्ट करून जर आपण वडी तळली ना तर ती फक्त वरून कुरकुरीत राहू शकते आणि आतमध्ये तशीच नरम राहू शकते. म्हणून वडी टाकली की गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे आणि वडी तळायला काही जास्त वेळ लागत नाही. मिनिटभरात ती चांगली तळली जाते. जोपर्यंत वडीच्या ज्या बुडबुड्या आहेत ते जोपर्यंत आपले कमी होत नाहीत तोपर्यंत तिला पलटी करायची नाही आहेत. आता ह्या सर्व गोष्टींना जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटभरामध्ये आपल्या वड्या तयार होतात. आता पहिला घाणा करून झाला आहे. आता उरलेल्या आपल्या सर्व अशाच वड्या करून घेऊयात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.